घोटाळे समोर येत, कथितरित्या घोटाळे समोर येत आहेत. काय नवीन माहिती मिळते का तुम्हाला? काय आजचा लोकसत्ता, आजचा लोकमत, सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्र काढून बघा तुम्ही. प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे, हेडलाईन आहे, अग्रलेख आहेत की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम. मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली, पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं. त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे. 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा, आणि ह्याची इन्क्वायरी, याच्यासाठी 3 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की 2,38,00,000 महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला, त्याच्यातल्या आत्ता 26 लाख म्हणजे 10% जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेल्या आहेत. माझा प्रश्न आहे, काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले. आपण एक एक टप्प्याने घेऊया. मला सांगा, हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची. बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की 1